नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणाचा लढा सुरू केला आणि त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या। आपण प्रामुख्याने आज एका विषयावर बोलणार आहोत। जरांगे पाटलांचं आंदोलन जसं पुढे चालत गेलं त्याप्रमाणे मराठा समाजाने अनेक ठिकाणी नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला होता। ज्याला आरक्षण मिळत नाही तोवर राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे। तसंच मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गावांनी घेतलाय। त्यामुळे अनेक नेत्यांना मध्यंतरीच्या 7 ते 8 महिन्याच्या कालावधीमध्ये किंवा निवडणुकीच्या कालावधीमध्ये काही गावांना जाता आलं नाही। मात्र आता हाच पॅटर्न जरांगे पाटलांच्या विरोधात वापरायला सुरुवात झाली आहे। 3 तारखेला अंतरवाली सराटीत उपोषण करू नका, त्यांचे सहकारी असणारे डॉक्टर रमेश तारक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले। जरांगे पाटलांना आमच्या गावात उपोषण करू देऊ नका। त्यानंतर जरांगे पाटलांनी अंतरवालीत उपोषण करायचं नाही असा निर्णय घेतला। पिलावळ जन्मली छत्रपतींच्या काळातले तरी ते फुटीर ते गद्दार असे नसतील। इतक्या टोकाला गेलेले, इतक्या टोकाला चाललास पैशासाठी रेट ठुलेत 5 लाख ते 15 लाख, म्हणजे माझ्या बाजूच्या फोडायला 5 लाख ते 15 लाख। 5 दिवसापूर्वी सांगतो बरं का, आत्ताच नवीन हे लफडं। मात्र जरांगे पाटील त्यानंतर आंदोलन कुठल्या गावात करणार हा प्रश्न निर्माण झाला होता। मात्र काही समाजांनी याच गोष्टीचा फायदा घेत आता जरांगे पाटील अंतरवालीत आंदोलन करणार नाहीत तर ते दुसऱ्या कुठल्या गावात आंदोलन करतील यासाठी प्रत्येक गावातून आता जरांगे पाटलांना विरोध व्हायला सुरुवात झाली आहे। देणार ना मराठीत आंदोलन बंद करा, मग त्यांच्याकडून अपेक्षाच करू शकत नाही। मग जातीवादी तुम्ही का? आम्ही निवेदन दिले कुणी? तुम्ही जातीवादी तुम्ही आहेत का? आम्ही इथून 20 किलोमीटरच्या गावाला त्याला काय दुखायला लागलं? त्याला काय ताण आहे आंदोलनाचा? याला जातीवाद नाही म्हणत का? कोण आहेत नाव बघा वाचून त्याच्यावर, ते चालतं। वंजारी समाजाच्याच गावकऱ्यांनी दिलेलं मी थेट सांगतो, तुम्ही तरी सांगा। हा, मग याला जातीवाद तेढ नाही म्हणत का? बरं, तुमचे 1-2 गाव आहे, तुम्ही दिले निवेदन, आमचे सुरू करतील मग आता। आमच्या गावात जरांगे पाटलांना आंदोलन करू देऊ नका किंवा जरांगे पाटलांना आमच्या गावात गावबंदी अशा प्रकारचे निवेदन हे जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात जात आहेत। आतापर्यंत 20 ते 25 गावांनी जरांगे पाटलांना आमच्या गावात येऊ देऊ नका अशा प्रकारचे निवेदन हे जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आहे। तसंच प्रकारे जरांगे पाटलांना आमच्या गावात गावबंदी अशा प्रकारचे अनेक निवेदन हे आता कलेक्टरकडे जात आहेत। यावरती जरांगे पाटलांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली। हा जातीयवाद नाही का? आम्हाला गावबंदी का करता? त्यामुळे आता जरांगे पाटलांना गावबंदी या प्रकारचे निवेदन आता जरी सुरू असले तरी येत्या काळात असे पोस्टर देखील काही ठिकाणी पाहायला मिळू शकतात। त्यामुळे आता हा जातीयवादी रंग कुठपर्यंत जाऊन पोहोचतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला काय वाटतं, जरांगे पाटलांना अशी गावबंदी करणं हे योग्य आहे का? याविषयी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मनपूर्वक धन्यवाद।